नमस्कार मंडळी, मी सायली. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देणारी आणि आरोग्याला अत्यंत पौष्टिक असणारी ज्वारीच्या पिठाची आंबील बनवणार आहे. आंबील बनवताना ज्वारीचं पीठ 1 दिवस भिजून ठेवावं लागते. आज पीठ न भिजवता एकदम इन्स्टंट अशी आणि लवकर बनून तयार होणारी आंबील बनवते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. आधी काय साहित्य लागते एकदा बघूया. आधी मी इथं 2 कप एवढं ताक घेतलेलं आहे आणि ज्वारीचं पीठ 1 कप, अद्रक आणि लसूणचं पेस्ट घेतलं आहे, हिरवी मिरची घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घेतलं आहे. हिरवी मिरची पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला तिखटपणा हवं असेल तर घ्या, नाहीतर नाही. आता 1 कप ज्वारीच्या पिठाला 1 कप एवढं पाणी घालायचं आणि एकदम पातळ असं गोल बनवून घ्यायचं आहे ज्वारीच्या पिठाचं. ज्वारीचं पीठ मिक्स करताना एक गाठ्या गुठळ्या राहू नये अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आपल्याला. आता ज्वारीचं पीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता साईडला ठेवू. आता एका पातेल्यात मी इथं 5 कप पाणी घेतलेलं आहे. ते पाण्याला चांगलं उकळी येऊ द्यायचे. पाण्याला चांगलं उकळी आलं ना, मिक्स करून घेतलेलं ज्वारीच्या पिठाची स्लरी उकळत्या पाण्यात घालायचे. एका हाताने ज्वारीच्या पिठाची स्लरी घालायचं आणि एका हाताने कंटिन्यू चमचा फिरवत राहायचं, नाहीतर गाठा होऊन जाईल. ज्वारीच्या पिठाची आंबील बनवायची अजून एक पद्धत आहे. ही पद्धत खूपच जुनी आहे. माझी आजी बनवायची ह्या पद्धतीने. आजी काय करायची, आदल्या दिवशी रात्री ताक नाही तर दहीमध्ये 1 कप एवढं ज्वारीचं पीठ भिजून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ बनवायचे आणि बनवून ठेवल्यावर लवकर पिऊ द्यायची नाही. ती बनवून झाली की मटकी असते ना, त्याच्यात घालायची आणि दुपारनं प्यायला द्यायची. आता सुट्ट्यासाठी ना मी गावाकडे जाणार आहे. जुनी पद्धतीने आंबीलसुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आता हे आंबीलचं पीठ चांगलं उकळून झालेलं आहे. आता हे काय करायचं, गॅसवरनं खाली ठेवायचं आणि पूर्णपणे थंड झालं ना, ह्याच्यात आपल्याला दही वगैरे घालून घ्यायचं आहे. आजकाल दही, लस्सी, कोल्ड कॉफी, आईस्क्रीम, कुल्फी, छाछच्या ह्या काळात आंबील असलं सगळं विस्मरणातूनच चाललेलं आहे. एक जुनी आठवण आणि माझ्या आजीचं पण आठवण खूप आहे ह्याच्या मागं. कधी आपण सुट्टीला वगैरे गावाला गेलं ना, आमची आजी अशी बनवून द्यायची. तिच्या हातनंच एक वेगळंच चव यायचं. चला तर मग आता हे आंबील पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता मी ह्याच्यात ताक घालून घेतलं आणि हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण घालून घेतलं आणि एकदम बारीक कट करून घेतलेले कोथिंबीर घालायची. आता हे सगळं साहित्य घालून घेतलं ना, एकदा चांगलं ढवळून घ्यायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून घालं ना, आता पण तुम्ही पिऊ शकता. तुम्हाला टेस्ट अजून चांगलं हवं आहे आणि छान लागायला पाहिजे असेल तर ना, एक 5 ते 6 तास तुम्ही हे फर्मेंट होण्यासाठी ठेवा. खूपच छान लागते आणि टेस्टला तर अगदी अप्रतिम अशी चव येते. आता मी 5 तास ठेवलेलं आहे आणि आता मी पिण्यासाठी सगळ्यांना वाटीमध्ये घालते. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर ही खूपच छान लागते. आजकाल लस्सी आणि ताक, छाछच्या पुढं तर काहीच नाही आहे. चला तर मंडळी, ज्वारीची पिठाची आंबील बनवून तयार झालेला आहे. आंबीलची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीची व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये सगळ्यांना शेअर करा. जाता जाता एकच सांगू इच्छिते, जुनं ते सोनं असते. जितकं शक्य होईल तितकं जुनी रेसिपी बनवत रवा, खात रवा. हेल्दी आणि पौष्टिक असते आणि उन्हाळ्याची रेसिपी तर अगदी अप्रतिम असते जुनी सगळे. रेसिपी आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय. थँक्यू.